एकदा कुऱ्हाड आणि लाकडाचा दांडा यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला. दोघेही स्वतःला अतिशय शक्तिशाली असल्याचे सांगत होते. लाकडाचा दांडा नंतर शांत झाला, मात्र कुऱ्हाडीची बडबड मात्र अखंडपणे चालूच होती. कुऱ्हाडीला प्रचंड अहंकार होता. ती रागाच्या भरात काय वाटेल ते बोलत सुटली होती. "अरे लाकडाच्या दांडक्या, तू स्वतःला काय समजतोस? तुझी शक्ती माझ्या पुढे पाणी भरते. मी ठरवते तर मोठमोठे वृक्ष मी सहज कापून काढते. तुझ्यासारख्या दांड्याने माझ्याशी वैर घेणे चांगले नाही. तू माझी बरोबरी करू नको." लाकडाचा दांडा कुऱ्हाडीच्या अहंकारी सुरातील बोलणे मन लावून ऐकत होता. काही काळ बडबड केल्यावर कुऱ्हाड शांत झाली. मग लाकडाचा दांडा बोलू लागला. "तू जे म्हणत आहेस ते सर्व खरे आहे. तू झाडे तोडू शकतेस, तुझी शक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे, हे सगळं खरं आहे. पण तू एका गोष्टीकडे लक्ष दिले नाहीस, ते म्हणजे तू वरीलपैकी कोणतेही काम एकट्याने करू शकत नाहीस. तुला प्रत्येक गोष्टीत माझ्या सहकार्याची गरज लागतेच. तू कोणतेच काम एकटीच्या जीवावर कधीच करू शकणार नाही, हे तुला माहीत असताना सुद्धा तू नको त्या शक्तीचा गर्व बाळगून आहेस. तेव्हा स्वतःला यापासून वेळीच सावध, अन्यथा तुला कुणी किंमत देणार नाही." कुऱ्हाडीला तसे चूक समजली व तिने दांड्याची माफी मागितली. तात्पर्य: सहकार्य भावना महत्त्वाची असते. अहंकारातून सहकार भावनेला जर तडा गेला तर काम करता येणे अशक्य आहे. परस्पर संबंधी आदरभाव ठेवणे गरजेचे आहे.